मधु चव्हाण भाजपची भूमिका मांडण्यासाठी आणि जयंत माइंडकर त्याचप्रमाणे मला आणखी सुद्धा काही गेस्ट आपल्या समवेत येतील। मी आता जातोय एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन, काही एक इंटरेस्टिंग आकडेवारी आहे ती माइंडकरांकडे घेऊन जाईन आणि मग मी मधु चव्हाणांना विचारेन। परवा म्हणजे शेवटच्या फेजच्या आदल्या दिवशी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर पहिल्या टप्प्यापेक्षा 5% जास्त महिला बाहेर पडल्या बिहारमध्ये मतदानाला आणि 3% जास्त पुरुष बाहेर पडले। त्यामुळे इथे फक्त एवढ्यासाठीच हे म्हणतोय की राष्ट्रीय सुरक्षा या दृष्टीने सुद्धा हा एक प्रकारे मतदारांनी केंद्र सरकारवर दाखवलेला विश्वास आहे का? मधु चव्हाण, मला असं वाटतंय की आपण योग्य प्रश्न विचारलेला आहे। या सगळ्या वातावरणाच्या नंतर न ममता बॅनर्जी, न उद्धव ठाकरे, न काँग्रेसचे नेते यांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत। माझे मित्र माइंडकर हे माझ्याशी सहमत होतील असा माझा विश्वास आहे। उलट राहुल गांधी काय म्हणाले, देखो ये बॉम्ब स्फोट हो गया और हो जाएंगे और लोग मरेंगे, ही प्रतिक्रिया होती। आणि म्हणून या देशातली जनता जसं प्रादेशिक गोष्टींना अधिक महत्त्व देते किंवा आताच त्या ठिकाणी मला असं वाटतं माइंडकरांनी सांगितलं असेल की केंद्रामध्ये आणि बिहारमध्ये ज्या निवडणुका झाल्या, जेव्हा केंद्रातल्या निवडणुका त्या बिहारची जनता मोदीजींच्या मागे राहिली 14 साली, 2019 साली, 24 साली। एक चांगलं लक्षण आहे। या देशावर जेव्हा एखादं राष्ट्रीय संकट येतो त्याला काही नतद्रष्ट लोक सोडून सगळी जनता एक होते आणि राष्ट्रीय हिताला, सुरक्षेला अधिक महत्त्व देते। त्याचा फार परिणाम आमच्या विजयाकडे बिहारमध्ये झालाय असं मला प्रसन्नाची वाटत नाही, पण झाला असेल शहरी भागामध्ये याचा परिणाम झाला असेल, ग्रामीण भागात झाला असेल। परंतु जिथे टीव्ही बघितला जातो, वर्तमानपत्र वाटली जातात, तिथे मूल्यमापन करण्याची क्षमता ही शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे, कष्टकऱ्यांमध्ये आहे, पण विचारांना चालना देण्याची जनता तुमच्या आमच्या ज्या चर्चा बघतात लोक त्यांच्यामध्ये असते। त्यामुळे मतवाढीमध्ये काही पॉईंट, काही 1%, 2% वाढ झाली असेल असं मला वाटतं। आपल्या म्हणण्याची मी सहमत आहे। एक याच्यामध्ये प्रसन्न आपल्याला मुद्दा डिनाय करून चालणार नाही, ते म्हणजे सपशेल अपयश तेजस्वी यादव यांचं। म्हणजे राघोपूर जो त्यांचा आपण असं म्हणतोय की खानदानी मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये जर ते पिछाडीवर जात असतील तर त्यांचं गणित नेमकं चुकलं कुठे? म्हणजे जे तेजस्वी यादव 2020ला मी तुम्हाला 10 लाख नोकऱ्या मिळवून देतो ह्याच्यावरती भाजपला अक्षरशः म्हणजे काटेकी टक्कर देत आहेत, तळ्यात मळ्यातचं त्यांचं विजयाचं गणित होतं, एवढी आकडेवारी त्यांची होती। आणि तेच तेजस्वी यादव आता त्यांचं महागठबंधन काँग्रेस सोबतचं 47 जागांवरची आघाडी त्यांची, म्हणजे हे चित्र काय सुचवू पाहतंय हे सुद्धा, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। गोपाल तिवारींकडे जाणार आहे। गोपाल तिवारीजी, काँग्रेसचे आकडे हे चिंताजनक आहेतच, मात्र तुम्ही ज्यांच्याबरोबर हात मिळवलेला आहे ते तेजस्वी यादव, एवढा त्यांचा परफॉर्मन्स लो राहील अशी अपेक्षा होती तुम्हाला याआधी? नाही नाही, ते मी सांगतो नक्की, परंतु त्याच्या अगोदर आता जे मधु चव्हाणांनी बॉम्बस्फोट बाबत जे राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल बोलले त्याविषयी खुलासा करू पाहतो की कालच पवन खेरा यांनी राष्ट्रीय AICC मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि 2 दिवसानंतर जेव्हा आतंकवादी हल्ल्याचं सूतोवाच केलं गेलं, म्हणजे निवडणुकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी हे झालं आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये मधु चव्हाणांनी मान्य केले की काही टक्केवारी मतदान त्यांना जास्त झालं। जो प्रसन्न जोशींनी जो संभाव्य धोका किंवा त्याला धोकाच म्हणायचं आमच्या दृष्टीनं, की अशा पद्धतीने जर लोक विचार करत असतील तर एक नॅरेटिव्ह पसरायचं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने की शेवटी जे काय आहे ते तुम्ही पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या मदतीने जेव्हा धडा शिकवला त्याचीच आपण पाठ ठोकून घ्यायची न पेक्षा आपण ह्या गोष्टी का होतात ह्याला काहीच महत्व द्यायचं नाही। म्हणजे पुलवामाचे जबाबदार कोण पुढे आलं नाही, पहलगामचं पुढे आलेलं नाही। आज काल पण जेव्हा पवन खेरांनी सांगितलं की आजपर्यंत आम्ही सरकारच्या सोबत आहोत, परंतु याची अकाउंटेबिलिटी तुम्ही फिक्स करणार आहात का नाही, हे का घडतं? 3000 किलो RDX येते, एक दिवस फिरतंय तिथे, तरी तुम्हाला थांब पत्ता लागत नाही, हे कशाचं द्योतक आहे? आता दुसरा मुद्दा असा आहे की आपण जे सांगितलं तर आम्हाला वारंवार जनतेनं प्रत्यक्ष सपोर्ट मिळालेला आहे, संपूर्ण चॅनलनी पाहिलेलं आहे। जेव्हा 2 एक्झिट पोलच्या त्या ठिकाणी बातम्या होत्या, जेव्हा 10,000 रुपये नितीश कुमारांनी देण्याच्या पूर्वी पण एक सर्वे झालेला आहे, त्यावेळेला संपूर्णपणे
काँग्रेस आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला पूर्ण बहुमताचं सर्वे आला होता. मी जाणीवपूर्वक लक्ष वेधू इच्छितो की त्याच्यानंतर जेव्हा 10,000 रुपये दिले त्याच्यानंतर निश्चितच त्याला प्रलोभनाला किंवा त्याला त्या महिला बळी पडल्या असतील आणि त्याच्यानंतर अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऍडल्ट पॉप्युलेशन पेक्षा जास्त मतदान कसं झालं हे जेव्हा मतदान संपेल आणि उद्याची आकडेवारी जाहीर होईल, आज रात्री उद्या रात्री पूर्ण झालेलं मतदान आणि त्या ठिकाणचं रेकॉर्डवरचं मतदान ह्या सगळ्या गोष्टी जाहीर होतील, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी पुढे येतील असं मला वाटतं. कारण 2 राज्यांचे उदाहरणं आपल्या समोर आहे आणि आम्हाला वारंवार सपोर्ट मिळत होता, प्रचंड रॅल्या होत होत्या. म्हणजे राहुलजींना आणि तेजस्वी यादवांना हे काही झाकले गेलेलं नाहीये, रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. सगळीकडे प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. लोकांना बदल हा पाहिजे होता आणि त्यामुळे एक 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मतदारांना प्रभावित करणं. आता 1,40,40,00,000 महिलांना 1,40,40,00,000 लोकांना दिलं म्हणजे प्रत्येक मतदारसंघात किती आले? 243 मतदारसंघ आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पैसे देऊन शेवटच्या क्षणी जर काही करणार असाल तर मग काय म्हणजे ती डेमोक्रेसी म्हणायची का? निवडणुकीची नैतिक आचारसंहिता ही पायदळी तुडवली जात नाही का? 5 वर्ष तुम्ही त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवा, आम्ही काही म्हणत नाही. परंतु एक शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने लोकांना एवढं गरीब ठेवायचं आणि इकडं देश विकासाच्या मार्गावर म्हणायचं हे हास्यास्पद नाही तर काय. म्हणजे हे दुर्दैव आहे. अशा पद्धतीची जर डेमोक्रेसी होत असेल आणि निवडणूक आयोग असं कसं म्हणू शकतो की हमारा नया चुनाव आयोग आहे, हे व्हॉट नॉनसेन्स. जेव्हा ज्ञानेश कुमार म्हणतो ये नया भारत सारखं मी समजू शकतो. निवडणूक आयोग जेव्हा ज्ञानेश कुमार म्हणतो ये नया चुनाव आयोग आहे, मतलब नया चुनाव आयोग म्हणजे काय झालं? संविधानापेक्षा सगळं गुंडाळून ठेवून तुम्ही तुमच्या मनमानी बोला मधु चव्हाणजी, बोला. पुन्हा एकदा चर्चा आता निवडणूक आयोगावर आलेली आहे. बोला आता मधु चव्हाण. माझे मित्र यांना मी सांगू इच्छितो, आपण अतिशय चांगली चर्चा चालली आहे. कोणी कोणाला बोलत नाही, खालच्या स्तरावरची चर्चा चालली नाही. मी काँग्रेस, तुम्ही प्रश्न विचारला होता की त्यांना मॅडमने विचारला प्रश्न की तेजस्वी यादव बरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं का? तुमच्या चर्चेला मी उत्तर देतो मित्रांनो. तुम्ही हे सगळं लोकशाही अमुक तमुक ह्याच्या खोलात मग मला 1971 पासून जावं लागेल आणि माझे मित्र प्रसन्नाजी पण मला परमिशन देणार नाही ते बोलायला. मुद्दा असा आहे की मॅन इज नोन बाय द कंपनी विच ही कीप्स. माणूस कोणाचा मित्र याच्यावरून त्याची योग्यता ठरते. आज तिथे तेजस्वी यादव यांची प्रतिमा काय आहे हे मला तिथलं मी नाही बोलत, पण जिथे जिथे राहुल गांधी जातात त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाला अपयश काय येतं याचं आत्मनिरीक्षण करणार की नाही कधी? की तुम्ही बिहारची जनता, महाराष्ट्राची जनता, देशाची जनता ही सगळी भ्रष्ट आहे, पैसे खाऊन देते. मग 1971 साली गरिबी हटावचा नारा दिला आणि इंदिरा गांधी त्या ठिकाणी सत्तेवर आल्या. आम्ही नाही म्हणालो. माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले त्या बाईचा नाही शाहीचा परिणाम आहे. अटलजी म्हणाले नाही, लोकांनी निवडून दिले आहे. त्या ठिकाणी 300-400च्या जागावर स्वर्गीय इंदिराजींचा दुर्दैवी त्या ठिकाणी अंत झाला. त्याच्यानंतर राहुल गांधींना मिळाले. 2-2, 3-3 दिवस श्रीमती इंदिरा गांधींच्या फोटोला गोळ्या लागल्या, ती पोस्टर दाखवली गेली. 3 दिवस त्यांची बॉडी देशभरात दाखवली गेली. त्यामुळे त्या भावनेत जाऊया नको आपण. मी आमचे 2 आमदार निवडून आले, आम्ही राजीव गांधी भावनेवर निवडून आले असे म्हणालो नाही. आमची चिंतन बैठक झाली राज्यात. महाराष्ट्राच्या बैठकीला मी होतो, स्वर्गीय प्रमोद महाजन त्या ठिकाणी मुंडेजी. आम्ही चिंतन केलं की आपली एवढी पिछाडी का झाली 2 वर, आणि जो माणूस आत्मचिंतन करतो तोच पुढे जातो. तुमचा पराभव अशासाठी झाला की तुमचा नेता, माफ करा तुमची क्षमा मागतो मी मित्रा, तुम्ही चांगली चर्चा करणार. एखादा गल्लीतला उडाणटप्पू माणूस असतो तसं बोलतो. हा पंतप्रधान, ये मोदी क्या समझता है, ये क्या समझता है, वो क्या समझता है, मैं ऐसा करूंगा. ही पप्पू इमेज का झाली? आम्हाला दुःख होत आहे. अरे तुमचा विरोधी पक्ष प्रबळ पाहिजे, आमच्यावर अंकुश पाहिजे. आम्ही सत्तेचा अमरत्वाचा पाटा घेऊन आलो नाही. 10-20 वर्ष जनता निवडून देईल, त्याच्यानंतर तुम्हाला निवडून देईल. काय नेतृत्वाची परंपरा होती काँग्रेसची? कुठे आणून ठेवला काँग्रेस पक्ष? जो त्या ठिकाणी कॅबिनेटने पास केलेला ठराव मनमोहन सिंगचा प्रेस कॉन्फरन्स तुमचा नेता फाडून टाकतो, त्या ठिकाणी अपमान करतो. मधु चव्हाण यांनी काय परंपरा होती काँग्रेसची असं म्हटलं, असं मला कौतुक वाटलं.
कारण नेहरूंना मानायचं नाही, इंदिरा गांधी डिक्टेटर होत्या, मनमोहन सिंग हे मौन मोहन सिंग होते आणि राजीव गांधी हे तर युवराज, काय राजीव गांधी तर फार कमी काळ त्यांना मिळाला, आणि राहुल गांधी युवराज होते आणि सोनिया गांधी परदेशी स्त्री होत्या. मला कळत नाही मनमोहन सिंग म्हणजे कोणत्या काँग्रेसचं, म्हणजे जे मधु चव्हाण म्हणाले काँग्रेसची काय लिडरशिप होती ती म्हणजे काय स्वातंत्र्यपूर्व लिडरशिप बद्दल बोलतात की काय, बरं ती सुद्धा धड मारत नाही. कारण नेहरूंबद्दल आक्षेप आणि गांधींबद्दल सुद्धा थेट आक्षेप नाहीत, पण गांधींच्या विचाराच्या बाबतीत आक्षेप. ऐका प्रसन्नाजी मला कळत नाही कोणती लिडरशिप आवडते त्यांना. प्रसन्नाजी माझं ऐका. अरे सांगतो ना प्रसन्नाजी, मी तुमची क्षमा मागून बोलतो की तुम्ही आमचे चर्चा नियंत्रित करणारे आहात. तुम्ही एक या ठिकाणी चर्चेमध्ये भाग घेणारे कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी नाहीत. होय, काँग्रेस म्हणजे नेहरू, इंदिरा गांधीजी, राहुल गांधीजी, राजीव गांधीजी नाही, राजेंद्र प्रसादजी होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, मातब्बर नेते काँग्रेसमध्ये होते की जे नंतर नेहरूंच्या एकूण सगळ्या राजनीतीला कंटाळून बाहेर आले. लोहिया बाहेर आले, डॉक्टर मुखर्जी बाहेर आले, राजगोपालाचारी बाहेर आले, अनेक नेते बाहेर आले, अच्युतराव पटवर्धन बाहेर आले, जयप्रकाश नारायण बाहेर आले, हे सगळे आले. आम्ही तुम्ही जी नावं घेतलेत ना ती सोडून काँग्रेस मोठी होती हे मी मान्य करतो. काँग्रेस पक्ष फालतू होता असं मी कधी मानलं नाही. त्याच्यानंतर एक घराण्याचं वर्चस्व आलं. काँग्रेसवर अपरिपक्व नेतृत्व करत आहे. ते दोष देण्यासाठीच आहे. ठीक आहे, नेहरूंच्या अनेक धोरणामुळे मला आवडतो तेवढा पुरता मुद्दा होता, तो काही फार मोठा मुद्दा नव्हता, तुम्ही ते क्लिअर केलं. ठीक आहे, तुम्हाला गांधी काँग्रेसमधले गांधी वगळताचं नेतृत्व याबद्दल तुम्ही बोलत होता, हा मुद्दा स्पष्ट झालेला आहे. मी माइंडकरांकडे आणि आता पुन्हा चर्चेमध्ये सहभागी होत आहेत पुढारी वृत्तसमूहाच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर, त्यांच्याकडे जाणार आहे. मी पहिल्यांदा जातोय मी जयंत माइंडकरांकडे. माइंडकरजी, 2-3 मुद्दे तुमच्याकडे पटकन क्लब करून घेऊन येतो. एक, निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी दिल्लीला झालेले ब्लास्ट आणि त्यानंतर एक प्रतिसाद वाढलेला दिसतोय. हा प्रतिसाद म्हणजे सिक्युरिटीच्या बाबतीत, सुरक्षेच्या बाबतीत, केंद्र सरकारच्या बाबतीत एक प्रकारचा दाखवलेला विश्वास आहे का? कारण मतदान वाढलेलं आहे, ते अँटी गेलेलं नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बिहारची वाटचाल हिंदुत्ववादाच्या दिशेने होत जाणं. आणि तिसरा मुद्दा, 50 जागांच्या आसपास आहे फक्त गठबंधन. तेजस्वी यादव तर स्वतःच्या होम पिचवरती निवडून येतील की नाही शंका आहे. याबद्दल तुमची एक समरी अशी. तर आपण त्या ब्लास्ट बद्दल पहिली गोष्ट, जो मुद्दा सुद्धा मांडला गेला, मुळात हरियाणा नेमप्लेट असलेली कार एवढे सगळे घेऊन दिल्लीपर्यंत का पोचू शकली, इथूनच आपल्याला सुरू केलं पाहिजे. राहता राहिला आपला बेसिक प्रश्न की याच्यामुळे मतं वाढलेली आहेत का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. याचा अर्थ असा आहे का की सिस्टमॅटिकली स्लोली जे भाजपला अपेक्षित आहे, आम्हाला एकदम पी हळद आणि हो गोरी नको आहे, आम्हाला आमच्या सिस्टमॅटिकली शेवटी एक वेळ अशी येते की जसं उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे तशा प्रकारे आम्हाला बिहार काबीज करायचं आहे. तसं होत आहे का? हिंदुत्वाच्या दिशेने हळूहळू भाजप चाललेला आहे का? याचंही उत्तर हो आहे. कारण एवढंच आहे, ज्याचं कारण तुम्ही आता सांगितलं की तुम्ही आता विचारलं की मग अगदी तेजस्वी यादव यांचाही पराभवाच्या छायेत ते का जावेत, याचं सरळ एका शब्दात उत्तर आहे, 10,000 मनसबदार. माझे फार जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे कारण आपल्याकडे 1200 झालेला, लाडली बहिणा, लाडकी बहीण वगैरे दोन्ही राज्यात झालेलं आहे. पण हे त्याच्या पलीकडे जाऊन, आणि मनसबदार इतिहासात आपल्याला माहिती आहे, आपल्याला नेहमी हा शब्द ऐकायला लागतो. आणि एक प्रकारे नितीश कुमार हे 10,000 मनसबदार झालेले आहेत. आज जे काही त्यांना यश मिळालेलं आहे, आता आपण 190 वर पाहतोय, मला आश्चर्य वाटणार नाही की हे 200च्या पलीकडे जाईल आणि आरजेडी अजून खाली येईल. याचं कारण महाराष्ट्रात सुद्धा त्या लाडकी बहीणचा इम्पॅक्ट आपण पाहिलेला आहे. आणि 3 पक्ष आणि इतर 1-2 पक्ष मिळून मुश्किलीने 49 जागा महाराष्ट्रात विरोधी पक्षाला मिळालेल्या होत्या. आज अगदी त्याच लेव्हलला जाईल, 200च्या वर जाईल. आणि हा करिश्मा हा कोणीही स्वतःला इकडे हा महत्वाचा मुद्दा आहे. फक्त मी माइंडकरजी एक इकडे नमूद करायला
म्हणजे मला आवडेल ते असं की 10,000 मनसबदार 10,000 वाटले म्हणून मतं मिळाली, हे एका प्रमाणात खरं आहे, कोण नाकारत आहे. पण तेजस्वी यादव होम पिचवरती जर का मागे पडत असतील तर केवळ फक्त 10,000चा मुद्दा नाही आहे, त्याच्या पलीकडे मुद्दा गेलेले आहेत. इनफॅक्ट हे पण बघायला आवडेल, नंतर नंबर येतील, की मुस्लिम अल्पसंख्याकांनी जे काही प्रसिद्ध MY फॅक्टर जो मानला जायचा बिहारचा एकेकाळचा, त्यातला मुस्लिम हा आपण गृहीत धरतो की तो गठबंधन बरोबर गेला, पण आता असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान असेल तर त्यांनी पण वेगळा रुख केलं की काय, वाट बघितली की काय, तर तो विषय आपण चर्चेला नंतर घेऊ. एक छोटासा ब्रेक नंतर अन्य मान्यवर. पाहत राहा पुढारी न्यूज.